नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तारिणी मालिकेतील पद्मिनी म्हणजेच अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांची खरी जीवन कहाणी। झी मराठी वाहिनीवरील तारिणी या लोकप्रिय मालिकेत पद्मिनी खांडेकर ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शीतल क्षीरसागर होय। या मालिकेत आधी सिद्धिरूपा करमरकर ही भूमिका साकारत होत्या, मात्र त्यांच्या एक्झिटनंतर शीतल क्षीरसागर यांनी ही आव्हानात्मक भूमिका अत्यंत प्रभावीपणे स्वीकारली आहे। आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शीतल क्षीरसागर यांची जीवन कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे। शीतल यांचा जन्म 21 एप्रिल 1980 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला। त्यांनी आपले शिक्षण मुंबईतच पूर्ण केले असून त्यांनी मराठी साहित्यातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे। शीतल यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली। त्यांनी तिन्ही सांजा आणि क्वीन मेकर यासारख्या अनेक प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले। त्यांनी 2001 मध्ये एक होती वाडी या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम महत्त्वाच्या भूमिकेत होते। शीतल यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, परंतु का रे दुरावा या मालिकेतील शोभा या नकारात्मक भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली। अधुरी एक कहाणी, माझी तुझी रेशीमगाठ, रमा राघव, नवरी मिळे हिटलरला आणि तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत। शीतल यांनी अद्याप लग्न केलेले नाही। शीतल ह्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात। त्या अत्यंत साध्या आणि जमनीशी जोडलेल्या आहेत। काही काळापूर्वी त्यांचा गावाकडच्या चुलीवर भाकऱ्या भाजतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। शीतल या खलनायिकेच्या आव्हानात्मक भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेतात। सध्या तारिणी या मालिकेत पद्मिनी खांडेकर ही नकारात्मक व कौटुंबिक राजकारण करणारी भूमिका त्या अत्यंत ताकदीने निभावत असून प्रेक्षक त्यांच्या या नव्या रूपाचे भरभरून कौतुक करत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला शीतल क्षीरसागर यांच्या कोणत्या मालिकेतील अभिनय सर्वात जास्त आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।